100% होता है, 100%। आप समझ रहे हो? ठीक है, तो ये उसका खास बात है। इसमें कई सारे हिडन फीचर हैं ई फाइटर बेल्ट, पावर प्लीज, ठीक है, कई सारे हिडन फीचर्स है उसमें जो अभी तक आप लोगों को बताया नहीं। क्यों? क्योंकि पहले आप नॉलेजेबल बनो, बाद में आप कुछ आप लोगों थेरेपी, बाद में मैडम आपको सिखाएंगे कि कैसे उस रिमोट को ऑपरेट किया जाता है, कैसे क्या किया जाता है, राइट ना? तो पहले हमें काबिल बनना है। मैं काबिल ही नहीं हूँ, मुझे ड्राइविंग आती नहीं, और मुझे कोई गाड़ी करके और बोले गाड़ी में बैठा जा 10 लोगों मार के आ जाऊंगा, ठोक के आ जाऊंगा, अब खुद मैं भी ठोक जाऊंगा, एक्सीडेंट हो जाएगा, क्योंकि मेरे को ड्राइविंग नहीं आती, लाइसेंस नहीं है मेरे पास। तो सेम है। मुझे बताओ, मैं आर्मी में ज्वाइन होना चाहता हूँ, मैं आर्मी में ज्वाइन होना चाहता हूँ, बट मैंने ट्रेनिंग नहीं ली है, मेरे हाथ में दे दिया गन। अब वो गन कितना हैवी है, उसको फायरिंग करने में कितना पावर लगेगा, और मतलब मैं दुश्मन सामने और मेरा आजू बाजू मेरे 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 लोग है, गन बटन चालू किया, क्योंकि वो इतना वाइब्रेट करता है, वो गन इतना हैवी है, वाइब्रेट करता है, उसके लिए स्टेबिलिटी चाहिए। सेम अगर आपको किसी भी लाइब्रेरी की किसी भी प्रोडक्ट का या जो भी हमें ठीक करना वाली जो मशीनें होती है, उनकी जानकारी लेना पहले जरूरी है, और वो जानकारी यहाँ पे मिलती है। कुछ लोगों को लगता है कि डेली का बड़बड़ करते थे ये लोग, डेली का नेचर नहीं था। नेचर बहुत इंपॉर्टेंट है। अगर आपके पास ज्ञान नहीं है ना, तो नथिंग, कुछ नहीं कर सकते हो। तो कोई भी चीज इस्तेमाल करने से पहले उसका ज्ञान होना बहुत, नॉलेज लेना बहुत जरूरी है। अब एक क्वेश्चन मैं आपको करता हूँ, जब आप डॉक्टर सर के पास जाते हो किसी क्लिनिक में, किसी दवा खाने में, राइट, नंबर लगता है, जब आपको डॉक्टर चेक करता है, सब कुछ लगाता है, राइट, ऐसा पकड़ लेता है, पकड़ लेना, तो उसको आप बोलते हो डॉक्टर सर को कि डॉक्टर सर ये कहाँ पकड़ ले, तुम्हें क्या करता है माझा हाथ, सोडा माझा सोडा, ऐसा कहते हो क्या? कहते हो क्या सोडा? मत नवऱ्याला सांगेन मी, बोलेगा क्यों नहीं बोले? जिसको मालूम नहीं कि नाड़ी चेक कर रहा है, उसको पहली बार क्या लगेगा? वो अनपढ़ है, उसको क्या लगेगा? नारायण डॉक्टर माझा हात पकडतोय, आम्हाला छेडतोय, कामाला नवऱ्याला सांगतो तुम्हाला भेटलाय नवसाचा नवरा, नवरा माझा नवसाचा बोलाय ना, त्याला नाव सांगेन, तो तुला मारेल नहीं, राइट? तो अगर वो नॉलेज है आपको कि वो नाड़ी चेक कर रहा है, तो आप कुछ नहीं बोलोगे। लेकिन अगर आपको नॉलेज नहीं, तो आप उस डॉक्टर के पास गलत विचार ला सकते हो दिमाग में, आप समझ रहे हो? और वो डॉक्टर जब भी आपको गोली दवाई देता है, गोली कितने कलर की आती है? येलो, व्हाइट, ग्रीन, ब्लैक, मल्टीपल कलर में आती है, बहुत सारे रंग होते हैं गोली की, टैबलेट के। तो क्या कभी आपने ऐसा पूछा है डॉक्टर सर को कि अरे डॉक्टर साहब तुम्ही एवढा गोळ्या दिला मला, तो पिवळी वाली गोळी दिली मी खाणं, ती कुठे फायदा करणार? ही पांढरी वाली गोळी मी खाणं तर कुठे फायदा करणार? ही काळी वाली, ग्रीन वाली नाही, तुम्ही काहीच विचारत नाही का? का नाही विचारत तुम्ही? ती ज्ञान कोणी घेणार आहे? डॉक्टर देणार का? तुम्ही विचारून तर बघा एकदा. तो काय बोलणार डॉक्टर साहेब माहिती काय? उद्यापासून दिसू नको इथे, समजलं का? आता तुम्ही विचारलं ना उद्यापासून दिसू नको, अरे असंच, पण इथं नसतं नसतं. इथं तुम्ही काय पण विचारा, तुम्हाला 100% समाधान भेटेल तुमच्या क्वेश्चनवर. कारण इथं आम्ही लोकांना काय करतो, नॉलेज देतो तुमच्या स्त्रियांबद्दल. आता आम्हाला विचारा ना की फायबर मध्ये जोडलं काय करतो, हे सगळं मी माहिती देणार तुम्हाला, सगळं ए टू झेड. कारण की हे तुमच्या बॉडीवर आम्ही अप्लाय करतो, म्हणून तुम्हाला हे नॉलेज पाहिजे. आधी आम्ही न विचारता काय पण गोळ्या टाकतो, कधी किडनीला त्रास झाला काय पण टाकतो. गोळ्या खाण्यामध्ये तुम्ही किडनीला त्रास देताय, आणि तो किडनीला फिल्ट्रेशनचं काम करते. आता समजा बाबा तुमची वय किती? 66 आहे बाबांची वय, बरोबर? जवान आहे, आता सध्या जवान आहे, म्हातारे नाही. ठीक आहे, आता डेली थेरपी तर अजून जवान होणार आहे, यंग तरुण होणार आहे. ठीक आहे, आता 66 वय आहे बाबा. ठीक आहे, आता बाबाने एक क्वेश्चन विचारलं की बाबा तुमची किडनीचं वय किती आहे? नाही, मला पाहिजे ना आन्सर. बरोबर नाही सांगता येणार, कोणी सांगते?
असंच ना. आता मी तुम्हाला सांगतो, आपला शरीर जेव्हा आपण गर्भाशयामध्ये असतो ना, आपल्या आईच्या पोटात असतो, गर्भाशयाच्या शरीरामध्ये असतो, 5 महिन्यामध्ये आपला शरीर तयार होतो पूर्ण. त्या 5 महिन्यानंतर आपला ऑर्गन तयार होतो, पण त्यानंतर आपली स्किनवर डेव्हलपिंग स्टार्ट होते. 5 महिन्यानंतर स्किन डेव्हलपिंग स्टार्ट होते. आपलं पूर्ण 79 प्रकारचे जे ऑर्गन असतात ते बनून गेलेले असतात बॉडीमध्ये. तो आपला जे ऑर्गन आहे ना, 5 महिन्याने आपल्यापेक्षा मोठा आहे, 4 महिने आपल्यापेक्षा मोठा आहे, आणि त्याची फंक्शन आपल्या जन्माच्या पूर्वी त्यांनी सुरुवात केली. ब्लड सर्क्युलेशन पूर्ण एकदम स्टार्ट होता आपल्या आईमुळे. आणि फक्त मी तुम्हाला एक अजून विचारतात की तुम्ही गाडी घेतात ना, नवीन गाडी, नवीन बाईक घेतात ना, त्याची आता समजा शोरूम मध्ये नवीन गाडी आणली, 3-4 महिन्यात त्याचा मेंटेनन्स येणार. 3 ते 4 महिन्यात त्याचा मेंटेनन्स झाला, त्याला ऑइल चेंज करावं लागेल, त्याची फिटिंग चेंज करावं लागेल, बरोबर. तर आता आमच्या बाबाची 66 वय झाली, म्हणजे ही जी गाडी आहे, हे गाडीला किती वर्ष झाले. आणि आतमधला जे किडनी आहे, आतमध्ये लिव्हर आहे, जो हार्ट आहे, जो लंग्स आहे, छोटी आतडी, बडी आतडी, स्मॉल इंटेस्टाइन, पेनक्रियास आहे, हे सगळे 79 प्रकारचे अंतर्गत अवयव आहेत. त्यांनी काय कधी मेंटेनन्स मागितलं का तुम्हाला? हा, अरे मागितलंय म्हणून तर बसलाय तुम्ही. आपण इग्नोर करतो. पोटात त्रास झाला ना, आपण काय म्हणतो, आणि 2 रुपयाची गोळी घेतो ना मेडिकल वरून. हे चुकी आहे आपली. तो मेडिकल वाला काय एमबीबीएस आहे का? काय एमबीबीएस डॉक्टरचा काय कोर्स केलाय का? त्याला काय कळतं का बॉडीमध्ये किती ऑर्गन, कुठली नस कुठे जाते आणि कुठला हात कुठे जोडलाय? नाही. पण आपण त्याच्यावर विचार करतो की तो मेडिकल वाला 2 रुपयाची मला द्या, मी ते पेन किलर खाणार आणि तो पेन किलर माझ्या बॉडी जाऊन एकदम चांगलं नाही. एक चुकलं तुमचं. मला चाय बनवायचं शिकायचंय. हे आहे चाय बनवतात, चांगल्या चाय बनवतात, हे बनवतात बिर्याणी, ते बाबा बनवतात, चांगल्या भज्या बनवतात, वडापाव बनवतात, आणि मला चाय बनायला शिकायचंय. देखो चाय बनाना सीखना है तो 1 किलो के पास में किसके पास जाएगा? लेकिन मैं जा रहा इनके पास. इनको चाय बनाने का नॉलेज नहीं है, मैं जा रहा इनके पास. तो मेरे पेट में दर्द होता तो मैं सबसे पहले किसको बोलता हूँ? मेरे घर वालों को, मेरे फ्रेंड्स को. और वो फ्रेंड्स को मेरे घर वालों ने क्या एमबीए का डिग्री, सॉरी एमबीबीएस का डिग्री किया है क्या? नहीं किया है. तो जिसको शरीर के बारे में नॉलेज नहीं है, मैं उनसे एडवाइस लेता हूँ. और वो क्या एडवाइस देते हैं? अरे काय नाही, 2 रुपयाची गोळी घे ना आणि नॉर्मल होईल तुला. कशाला? ज्याला नॉलेज आहे त्याच्याकडून एडवाइस घ्या. यांना यांच्याकडे, या बाबांकडे काय बनवायची नॉलेज आहे, मग मी यांच्याकडे जाऊन माझं जे पण आहे ते विचारतात. आहे दुसऱ्याचं ऐकू नका. तुम्हाला काय त्या गोळीचा साईड इफेक्ट झाला तर तो येणार आहे का पैसे भरायला? भरायला येणार का? कळतं का मी काय बोलतो? थोडंसं सुरेल माझा शब्द, पण हेच खरं. ठीक आहे. आता थेरपीचा टाइम झाला, ठीक आहे. आपण हे लेक्चर कंटिन्यू करू, पण त्यांचा टेक्निकल टायमिंग त्याला आपण पाठवू. आणि तुम्हाला परत यायचं असेल, बसायचं असेल थेरपीनंतर तुम्ही बसू शकता. पण मी आता भरपूर काय माझ्या आतमध्ये तुम्हाला हे करायला, ज्ञान म्हणजे जे पण आपलं नॉलेज शेअर करायला, पण हे तुमच्या तुम्हाला घ्यायचं चालू होता काय जवळ. पण हे मी नक्की बोलतो की आज तुम्ही जे शिकता ना 1-2 तासामध्ये, तुम्हाला भरपूर पूर्ण आयुष्य तुम्हाला हे होईल. आजचा दिवस तुम्हाला, हा ठीक आहे, चालेल. तर आता कुठली बॅच मॅडम?